नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। या ठिकाणी मी दोडक्याचे जे वरचे साल असते म्हणजे त्या शिरा असतात त्या काढून घेतलेल्या आहेत। आता ह्या शिरांची भाजी आज आपण करणार आहोत। अतिशय मस्त अशी ही भाजी तयार होते। त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। आता इथे मी एक कांदा घेतलेला आहे। हा कांदा आहे तो आपल्याला त्याचे लांब लांब काप करून घ्यायचे आहे। ह्या दोडक्याच्या शिरा ज्या आहेत त्या आपण फेकून देत असतो, पण त्याची भाजी ही अतिशय छान लागत असते। असा लांब लांबच तो आपल्याला चिरून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यात तेल टाकलेले आहे। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी टाकलेली आहे मी, आणि मोहरी टाकल्यानंतर त्यामध्ये मी जिरे टाकले आहे। जिरे आपल्याला चांगलं तळतळू द्यायचं, आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जो आपण लांब लांब काप केलेले होते कांद्याचे तो टाकायचा आहे। त्याच्यामध्ये तो आपल्याला थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे। जास्तही आपल्याला लालसर किंवा तांबूस असा करायचा नाही आहे, तर थोडाफारच आपल्याला त्याला फ्राय करायचा आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये मी धना पावडर टाकलेली आहे, 1 चमचा धना पावडर टाकली, आणि पाव चमचा हळद टाकलेली आहे, आणि थोडे तिखट टाकलेले आहे, आणि चिमूटभर हिंग टाकलेला आहे। आता हे सर्व मिश्रण आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हे जे शिरा आहेत त्या मी पाण्याने स्वच्छ 2-3 वेळा धुवून घेतलेल्या आहेत। त्यानंतर ह्या शिरा आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत कढईमध्ये, आणि हे मिश्रण पण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे शिरा जे आहे ते शिजायला फार वेळ लागत नाही, म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये थोडेसेच पाणी टाकायचे आहे। आता इथे मी थोडीशी मुगाची डाळ घेतलेली आहे। ही मुगाची डाळ पण आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून टाकायची आहे। त्यानंतर ही डाळ मी त्यात टाकत आहे। आता ही डाळ पण जे पाणी आहे त्या थोडंसंच पाणी आहे त्याच्यामध्ये ती शिजून जाईल, कारण डाळ आपल्याला जास्त शिजवायची नाही आहे, तर थोडीफारच अशी मोकळी मोकळी ती आपल्याला राहू द्यायची आहे। नंतर चवीनुसार मी त्यात मीठ टाकलेले आहे, आणि थोडा वेळ आपल्याला झाकण ठेवायचे आहे, आणि लो गॅसच्या फ्लेमवरती आपल्याला ते होऊ द्यायचे आहे। आता इथे तुम्ही बघू शकता की आपली भाजी ही शिजलेली आहे। माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।